आता आपण ऑटो ब्रँडिंग ॲप्लिकेशनचा एक डेमो बघतोय. ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय करतोय, इनकमिंगचा डेमो बघतोय. हा आहे बिझनेस मोबाईल आणि हा आहे कस्टमरचा मोबाईल. आपण एक नंबर डायल करतोय. हा नंबर डायल केलेला आहे. आता कस्टमरच्या मोबाईलवरून बिझनेसच्या मोबाईलला फोन आलेला आहे. आता मी कॉल रिसिव्ह करतोय. कॉल रिसिव्ह केल्यानंतर समजून चालू आपण काय बोललेलो आहे थोडंफार, आणि त्यानंतर कॉल कट होतोय. कॉल कट झाल्यानंतर ह्या मोबाईलकडं तुम्ही एकदम काळजीपूर्वक बघा मेसेज कसा सेंड होतोय ऑटोमॅटिकली. कॉल कट झालेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज जात आहे बघा ऑटोमॅटिक कसा चाललेला आहे, आणि मिनिमाइज झाली स्क्रीन. आता इथं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि तुम्हाला आता व्हॉट्सअपचं पण काही सेकंदामध्ये व्हॉट्सअपचं पण नोटिफिकेशन आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने अशी माहिती जाते. आता आपण टेक्स्ट मेसेज बघूया कुठं दिसतोय, कसा आलेला आहे टेक्स्ट मेसेज बघा. आता जस्ट आलेला टेक्स्ट मेसेज. मी तुम्हाला एक MSCIT सेंटरचा डेमो दाखवतोय. त्याच्यामुळे असा मेसेज आपण सेट करून ठेवला होता. आणि व्हॉट्सअपला टाइम बघू शकता 4:26 क्लिक करतो मी, आणि अशा पद्धतीची माहिती तुम्ही किती मोठा मेसेज सेट करू शकता, आणि अशी ऑटोमॅटिकली जेव्हा कॉल कट होईल तेव्हा समोरच्या व्यक्तीला जाणार असतो. आता आपण आउटगोईंग कॉलचा एक डेमो बघूया कशी माहिती ऑटोमॅटिक जाते. आता एक नंबर डायल करतोय. हा आहे बिझनेस मोबाईल आणि हा आहे कस्टमर मोबाईल. समजून चालू आहे की आपण एक बिझनेसचा व्यक्ती कस्टमरच्या मोबाईलला कॉल करतोय. आता माझ्याकडे एक माझा नंबर पाठ आहे, त्यामुळे मी नंबर टाकतोय 7218. आता मी नंबर डायल करतोय, आउटगोईंग कॉल करतोय आपण. आता आउटगोईंग कॉल केल्याबरोबर रिंग वाजलेली आहे आणि मी कॉल रिसिव्ह करतो. कॉल रिसिव्ह केल्यानंतर आता समजा आपण कॉल कट करून चालूया. मी कॉल कट करतो. कॉल कट झालेला आहे. आता काळजीपूर्वक बघा व्हॉट्सअपला मेसेज कसा ऑटोमॅटिक जातोय आणि व्हॉट्सअप ऑटोमॅटिक कसं क्लोज होतंय. व्हॉट्सअपला गेला, क्लोज झाला. आता इथं नोटिफिकेशन आलं होतं, तर व्हॉट्सअपचा मेसेज आला. आता आपण रीड करून बघूया. आता जस्ट सेंड झालेला मेसेज इथं क्लिक करतो. आता जस्ट 4:32 हा आलेला व्हॉट्सअपला ऑटोमॅटिक आलेला मेसेज. आणि टेक्स्ट मेसेज बघूया आपण. टेक्स्ट मेसेज सगळ्यात तुम्हाला सांगायचं महत्त्वाचा विषय असा आहे की ही माहिती सगळी आपली जी जाते ऑटो ब्रँडिंगची कशी जाते, विथ इमेज जाते. ओके, तुम्ही जर पाहिलं असेल. आणि कसं सेंड झालं ना ते तुम्हाला इथून पण बघता येते व्हॉट्सअपला आपली माहिती पोहोचली की नाही. आता आपण मिस कॉलचा डेमो बघूया. म्हणजे बघूयात आपण एक मिस कॉल मी घेतो या नंबरला. म्हणजे कस्टमरचा बिझनेस ओनरला मिस कॉल येतोय. आता काही केसमध्ये आता मी पूर्ण रिंग वाजू देतो आणि रिंग कट झाल्यानंतर समजून चला की आपण बिझी आहोत. फुल रिंग वाजू देतो. आपण बिझी असल्यामुळे आपण कॉल रिसिव्ह नाही केला आणि ऑटोमॅटिक कशी माहिती पोहोचते बघा. व्हॉट्सअपला माहिती पोहोचलेली आहे आणि इकडे तुम्ही नोटिफिकेशन बघितले असतील. मिस कॉल दिल्यानंतर जे मेसेज आलेत ना ते आपण आता बघणार आहोत. इथे करतो. इथे बघितलं असेल तुम्ही व्हॉट्सअपचा मेसेज आणि हा टेक्स्ट मेसेज. आता व्हॉट्सअपच्या मेसेजवर मी क्लिक करतो. आता जस्ट आलेला हा व्हॉट्सअपचा मेसेज आणि टेक्स्ट ही आहे टेक्स्ट. धन्यवाद.